नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहत आहात माय PCMC। मित्रांनो, पुन्हा एकदा ठामपणे सांगते, प्रभाग क्रमांक 15 आकुर्डी निगडी प्राधिकरण हा भाजपचा बालेकिल्ला आहे। पण हा बालेकिल्ला फक्त झेंड्यावर उभा नाही, तो उभा आहे माणसांवर, कामावर आणि विश्वासावर। 2017च्या निवडणुकीत राजू मिसाळ, अमित गावडे हे दोघे पक्षाच्या नव्हे तर स्वतःच्या संपर्कावर, कामावर आणि जनतेच्या विश्वासावर निवडून आले होते। फोन उचलणारे नगरसेवक, अडचणीला धावून जाणारे आणि काम करून दाखवणारे। 2026 हीच ताकद आता भाजपसोबत। आता सगळ्यात मोठा फरक काय आहे? राजू मिसाळ आणि अमित गावडे दोघेही आता भाजपचे उमेदवार आहेत। म्हणजे काय तर भाजपची संघटन ताकद, माझी नगरसेवकांची वैयक्तिक लोकप्रियता आणि विकासाचा अजेंडा, भाजपचा डबल फायदा। अजागा, अनुभव विरुद्ध गोंधळ। अजागेचे उमेदवार भाजप, शरद दत्ताराम उर्फ राजू मिसाळ, माजी उपमहापौर। राष्ट्रवादी काँग्रेस, धनंजय विठ्ठल काळभोर, माजी नगरसेवक। काँग्रेस, संदेश पीटर जगताप। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, समीर दिलीप जावळकर। सगळी नावे मोठी असली तरी राजू मिसाळ यांची वैयक्तिक पकड, प्रशासनाचा अनुभव आणि भाजपची ताकद या जागेवर भाजपला स्पष्ट आघाडी देते। ब जागा, महिला नेतृत्वात भाजप वरचढ। ब जागेचे उमेदवार भाजप, शैलेजाताई अविनाश मोरे, माजी उपमहापौर। राष्ट्रवादी काँग्रेस, प्रीतम राणी प्रकाश शिंदे। आम आदमी पार्टी, रीमा प्रवीण मेंगळे। ब जागा म्हणजे महिला नेतृत्वाची खरी कसोटी। शैलेजाताई मोरे या प्रशासनात अनुभवी, महिला प्रश्नांची जाण असलेल्या आणि भाजप संघटनेशी घट्ट जोडलेल्या नेत्या आहेत। तुलनेत राष्ट्रवादीच्या प्रीतम राणी शिंदे आणि आपच्या रीमा मेंगळे वैयक्तिक ओळखीत ठीक, पण संघटन आणि अनुभवात भाजपच्या पुढे नाहीत। म्हणूनच ब जागेवरही भाजपचा दावा मजबूत दिसतो। क जागा, स्थिर उमेदवार विरुद्ध पक्षांतर। क जागेचे उमेदवार भाजप, शर्मिला बाबर, माजी नगरसेविका। राष्ट्रवादी काँग्रेस, सरिता अरुण साने। शिवसेना, शिंदे गट, माजी शहर महिला संघटिका। मनसे, स्वाती चंद्रकांत दानवले। क जागेमध्ये मतदारांचा मूड स्पष्ट आहे। स्थिर उमेदवार हवा। शर्मिला बाबर यांनी सलग काम, जनतेशी संपर्क आणि भाजपशी निष्ठा दाखवली आहे। तर सरिता साने यांचा शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी असा प्रवास मतदारांना संभ्रमात टाकणारा ठरतोय। म्हणूनच क जागेवरही भाजपचं पारडं जड वाटतंय। ड जागा, बहुकोनी लढत, भाजपचा फायदा। ड जागेचे उमेदवार भाजप, अमित राजेंद्र गावडे, माजी नगरसेवक। राष्ट्रवादी काँग्रेस, निलेश ज्ञानदेव शिंदे। काँग्रेस, महेश बिराजदार, चेतन गौतम बेंद्रे। आम आदमी पार्टी, चंद्रमणी गोविंद जावळे। इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा। चेतन बेंद्रे यांचा पक्षांतराचा प्रवास आता मोठा झाला आहे। आधी आपचे शहराध्यक्ष, नंतर भाजप आणि आता शिवसेना। मतदार एक प्रश्न नक्की विचारतायत, नेमकं स्थिर नेतृत्व कोणाचं? आणि याच ठिकाणी अमित गावडे यांचं सातत्यपूर्ण कामगिरी आणि स्थिर भूमिका भाजपला फायदा करून देते। राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येक जागेवर उमेदवार आहेत, पण सर्वमान्य चेहरा नाही। पॅनलमध्ये समन्वय कमी, संयुक्त रणनीतीचा अभाव, म्हणूनच एकत्र ताकद दिसत नाही। मित्रांनो, प्रभाग क्रमांक 15 मध्ये चित्र स्पष्ट आहे। भाजप म्हणजे संघटन, अधिक अनुभव, अधिक लोकप्रिय माजी नगरसेवक राजू मिसाळ आणि अमित गावडे हे दोघे भाजपसाठी टर्निंग पॉइंट ठरतायत। म्हणूनच चारही जागांवर भाजपचा आत्मविश्वास सर्वाधिक आहे।